अजित चव्हाण आपल्यासोबत आहे. मराठ्यांना न्याय की ओबीसी आरक्षणाचं संरक्षण असा प्रश्न निर्माण करणं तुम्हाला एका बाजूला चुकीचं वाटतंय का? सरकारची पुन्हा एकदा आरक्षण या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कोंडी होताना दिसते का? आणि शिष्टमंडळ हुजरीगिरी करण्यासाठी गेल्याचा आरोप सरकारवरती आहे. अजितजी, विशालजी, कुठल्याही विषयावर आंदोलन होत असेल तर ममत्वानं ती भूमिका ऐकून घेणं हे सरकारचं काम आहे. मला मंगेश ससाड्यांना इतकंच सांगायचंय, मंगेशराव, माझी भूमिका जाहीररित्या आपल्याला माहितीये. ज्या वेळेला पातळी सोडून मनोज जरांगे बोलतात त्यावेळेला अजित चव्हाण पक्षाची भूमिका बाजूला ठेवून एक मराठा म्हणून त्यांना विरोध करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागची उदात्त भूमिका माझी ही आहे की मराठा समाज या महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे. आम्ही सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम मराठा समाजाचं आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीनं गाव तंटे ओबीसी मराठ्यांमध्ये लागू नये याची काळजी मराठा समाजानं आधी घेतली पाहिजे. हा आहे. पण दुसरीकडे मंगेशराव, एक तरुण नेते ओबीसीचे म्हणून आपण जी भाषा वापरता याला लाज वाटली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे. ही सुद्धा महाराष्ट्राच्या जीवनामध्ये स्वीकारार्ह नाहीये. ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा या मराठा ओबीसी वादाला अधिक वाढवून आपलं महत्व वाढवून घेण्याकरता महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब करू नये असं माझं आपल्याला आवाहन असेल. मला एक या निमित्तानं विशालजी सांगायचंय, मी आपल्याच शकणार नाही आणि ज्याची ओबीसी जो कुणबी आहे खरा त्याची नोंद काही रद्दबातल होऊ शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या निमित्तानं दोन्ही बाजूनी आम्ही या समाजाची भलामण करतो आहोत असं सांगून हे आंदोलन पेटवून समाजामध्ये अनरेस्ट निर्माण करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो त्या समाजानं ओळखला पाहिजे. माझं स्पष्टपणे सांगणं आहे की अजित चव्हाण याच्याकडे कुणबीचा पुरावा नसेल तर मनोज जरांगे काय किंवा कुणीही आलं तरी देखील मला कुणबी ठरवू शकणार नाही. आणि जर माझा कुणबीचा पुरावा आहे तर मला कुणी कितीही विरोध केला तरी माझी व्हॅलिडिटी ते थांबवू शकणार नाहीत. त्यामुळे मला इतकंच सांगायचंय, महाराष्ट्रामधल्या गावागावातल्या मराठा आणि ओबीसी बांधवांना या आंदोलनाच्या निमित्तानं, भावांनो, नेते आपापली पोळी भाजून घेत आहेत. आपण हजारो वर्ष या महाराष्ट्रात गुण्यागोविंदानं एकोप्यानं मराठा ओबीसी राहिलेलो आहोत. या निमित्तानं वातावरण खराब होता कामा नये. मनोज जरांगेंची भाषा चुकतीये का? तर 2000% चुकतीये. पण ते चुकले म्हणून ओबीसी नेत्यांनी आदवा तत्वा बोलायचं बरोबर नाही असं मला वाटतं. अजितजी, एकट्या मनोजदादाची नाही भाषा तशी. आपल्या ओबीसीचे स्वतःला नेते म्हणणारे नवनाथ वाघमारे असतील, हाके असतील, ससाने आहेत, यांचे पण बघा ना, ते पण आहेत. अनेक संजय राऊत रोज उठून तुमच्यावर बोलत असतात. भाषा कशी जरा बघा. नवनाथ वाघमारे मराठवाडी भाषा आहे जात नाही. पण मी जाहीररित्या सांगितलेलं आहे की नवनाथ वाघमारे जिथं मिळतील तिथं त्यांना त्या पद्धतीनं धडा आम्ही शिकवू. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे. गंगाधरजी, आपल्याशी मी बिलकुल सहमत आहे. मनोज जरांगे चुकले तर आम्ही आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हे त्यांचं चुकतंय आणि चुकतंच आहे. आपण त्याला थांबवा. ही भाषा मराठा आंदोलनाची भाषा अशी असू शकत नाही. पण दोन्ही मंगेशराव दोन्ही बाजून येत आहे. अजित भाऊ, गंगाधर काळकुटे आपल्याशी बोलताय. अजितजी, पुढून ऍक्शन झाल्यानंतर ऍक्शनला रिॲक्शन येते. नाही, काळकुटे साहेब, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. रिॲक्शन येणार नाही का? तुम्ही त्या नवनाथ वाघमारे काय बोलले महिलांच्या विषयी, आपल्या मुलीविषयी, माझं म्हणणं आहे मंगेशराव, जाणून बुजून वाद निर्माण करतायत हे दोन. या सगळ्या मंडळींनी नवनाथ वाघमारेंना सांगितलं पाहिजे असं करणं बरोबर नाही. मंगेशजी, आपण त्याला सांगितलं पाहिजे. मंगेशजी, आवाहनाला तुम्ही काय प्रतिसाद देणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.